लीजिए। अगर मेरा बातचीत अच्छा लगा है ना तब जल्दी से आली आहे आणि लाडूला ठेवून चालले आहे. लाडूला नाही घेऊन चालले कारण की काल कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालेला आहे. फायनली ठीक आहे असो. समझ गई, याद हो गया मुझे. अब कितना बार बोलूंगी, मुझे सर फट गया मेरा. मी याद. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा मी पार्लरमधून करते आहे. तुम्ही म्हणसान अनिता काय गं हे काय आहे नवीनच. तर ना मी ठरवलं होतं की दर महिन्याला हेअर स्पा करायचा, कारण की हेअर स्पामुळे ना केस खूप छान होतात आणि सॉफ्ट राहतात, डॅमेज हेअर पण राहत नाही. तर मी आली होती तर म्हटलं चला मग आलीच आहे तर थोडंसं टेम्पररी मग आयरन पण करून घ्यावा केसांना, कारण की मला जायचं होतं गावाला आणि माझे केस खरंच खूपच डॅमेज झालते. आणि मग इकडे मी केले आहे स्ट्रेटनिंग, टेम्पररी केली आहे 2-4 दिवसाकरता. तर पुढे राहा व्हिडिओमध्ये बघा काय काय झालं. दुपारचे 4 वाजले, मी घरी आले आणि हिचे पप्पा चालले आहे सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला. तर मी हिला समजून सांगते आहे, पप्पांचा हात पकड, लिफ्टमध्ये नीट जा, हे सगळं तिला समजून सांगते. तर ती कशी बोलती बघा. मैं क्या बोल रही? हाँ लिफ्ट में हाथ न डालना. हाँ मैं समझ गई हर वाले इतना हाथ डालना था, मैं समझ गई, याद हो गया मुझे. अब कितना बार बोलूंगी, मुझे सर फट गया मेरा. मैं याद दिला रही हूँ आपको. हाँ मैं समझ गई. पापा का हाथ पकड़ोगी. हाँ पकड़ लिए तुम्हें. लिफ्ट में हाथ में नहीं डालूंगी. हाँ समझ गई बाबा, हर लच को बोलती है ऐसे, समझ गई मैं. मुझे याद दिलाना पड़ता है, आप छोटी हो अभी. अरे मैं छोटे बच्चे नहीं हूँ, बड़ी हूँ. देखो अभी मैं इतनी सी थी तो बोल नहीं पाती थी, अब मैं बोल रही ना, अब मैं बड़ी हो गई. बोलती हूँ लेकिन तुझे अभी दिमाग नहीं आया बेटा. ए! अच्छा दिमाग आ गया आपको. लिफ्ट में हाथ नहीं डालना. हाँ, समझ गई बाबा, समझ गई. नहीं समझ गई. हाथ नहीं डालना. पापा का हाथ पकड़ोगी ना. हाँ 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 लिखने का डायरा करूँगी. हाँ. दोस्तों शुरू करी, बाय बाय. बाय. लाडू चालली खेळायला पप्पांबरोबर. गाइस हाँ. मैं तब तक जाने के लिए ना वीडियो को लाइक कर दीजिए और सब्सक्राइब कर दीजिए. अगर मेरा बातचीत अच्छा लगा है ना तब जल्दी से कलरफुल दिल भेजना. आगे भाई. बाय बेटा, बाय बाय. सब भेजेंगे आपको, आप बहुत प्यारी हो बेटा. विराज दादा अब भी हो क्या वीडियो में? विराट दादा घर पे वो वीडियो देख रहा है आपका. हाँ. नमस्कार विराज दादा, नमस्कार साई दादा. आगे भाई. दोनों भाई को नमस्कार. हाँ, दोनों भाई को बहुत सारा प्यार. हाँ. शबन पनाई नमस्कार. अरे बाप रे, मेरे भाई के बच्चों को भी. और किसको नमस्कार? मामी को नमस्कार. अये मामी वीडियो देख रही हो मामी. मम्मी की मम्मी को नमस्कार. अये मम्मी के मम्मी, आजी को आप आजी को बोलने का. मम्मी की मम्मी ने आजी बोलने का. और किसको नमस्कार बोलोगी? कोई रह गया क्या? नमस्कार गाइस, नमस्कार मम्मी के पापा. आगे भाई. दोस्तों अगर मेरे वीडियो को अच्छा लगा ना तब मेरा काला दिल भेजिए. मेरा काला बहुत फेवरेट है, इसलिए काला दिल भेजिए. हाँ. हाँ बहुत काला मेरा फेवरेट है. ओ पिंक कलरफुल रैम्बो भेजिए आप मेरे साथ. हाँ, सब भेजेंगे आपको. मम्मी समझी. जाओ. जाओ. बाय बाय. सब गाइस बोल रहे हैं लाडू जा रही है. सब गाइस परत आली. हाँ मैं चली गई. चलो. सब गाइस बुला रहे हैं, आपके गाइस बुला रहे हैं. दोस्तों लाडू जा. क्या गाइस? बोल रहे लाडू जा रही है हमको छोड़ के, खेलने जा रही हूँ लाडू. गाइस आप भी मम्मी का फोन तोड़ के ना मेरे साथ आ जाओ. मोबाईल फोड की बाहेर आ जाओ. हाँ. अच्छा तुम्ही सगळे मोबाईल फोडून बाहेर या लाडू संग खेळायला. हाँ, सारा पब्लिक बाहर आ जाएगा लाडू के साथ खेलने के लिए. चलो तब तक लिए बाय. तिला पण जाऊ वाटना. बाय 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 बाय. बाय. जाओ अभी जाओ. हाँ बेटा जाओ जाओ. आज के लिए मेरा वीडियो देखने के लिए गुड बाय. हाँ, ये कहाँ से सीखा आपने? सुबह मिलेंगे. हाँ, ये कहाँ से सीखा? तब तक के लिए गुड बाय. अरे वाह, गुड बाय. आपको तो कुछ सिखाना भी नहीं पड़ता है, आप कितना प्यारा बात करती हो जी. आज के लिए मेरी वीडियो पसंद आया तो मेरे लिए लाइक शेयर सब्सक्राइब करें. तब तक के लिए इस वीडियो के लिए बाय. दुसऱ्यांची व्हिडिओ बघती ना तसंच बोलती लाडो है ना. आप किसका ब्लॉग पसंद करती हो देखना. देखो दोस्तों
देखो मेरा वीडियो आपको कहाँ से मिलेगा, यहाँ पे एक बटन पे क्लिक कर लीजिए। हाँ। मेरा वीडियो आपके पास आ जाएगा। अच्छा। हाँ। और क्या नाम सर्च करना है? लाडो लाडो लाडो। जाओ, पापा पापा वेट कर रहे हैं, पापा आ गए, जाओ जाओ, पापा वेट कर रहे। बाय। हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता वाजले आहेत रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि माझी इकडे बॅग पॅकिंग चालली बघा. हे बघा, दिसली का? भरपूर सारे कपडे आहेत, तुम्हाला मी दाखवते. हा, थांबा. इकडे बघा, हे एक गथुडं बांधून ठेवलं आहे. हे बऱ्याच दिवसापासून मी बांधून ठेवलं होतं, तुम्हाला का ते सांगते. आता हे साडी पडली आहे, ती नाही घेऊन जायची मला. इकडे हे माझे कपडे आहेत थोडेसे, आणि इकडे ही बॅग आहे, आणि बाहेर पण दाखवते तुम्हाला. थांबा एक मिनटं, अजून कपडे बाहेर ठेवलेत. पॅकिंग कशी झाली बघा माझी, इकडं तिकडं. थांबा दाखवते. इथं बघा, इकडे पण कपडे आहेत. गाइस देखो मुझे, देखो मैं किसको बघितले का? सगळे कपडे माझे पसरलेले आहे इकडं तिकडं. तर मी कुठे चालली आहे? मी चालली आहे गावाला. तर ॲक्च्युली म्हणजे अजून काही फायनल नाही आहे. बॅग पॅक करून ठेवते आहे. माझं जायचं फायनल आहे, पण साहिलचं बाहेर येणं अजून काही फायनल नाही आहे. पण एक असतं ना, आधीच मी चालली आहे आणि लाडूला ठेवून चालली आहे. लाडूला नाही घेऊन चालले, मी एकटीच चालले आहे. आणि ना बाहेर ना माझ्या आईचे कपडे आहे ना सगळे, ते इथे ठेवून गेली होती. आणि माझ्या इकडे यायचं नाव काही घेतच नाही आहे. त्याच्यामुळे तिच्या भरपूर साड्या आहे, मग तिला तिकडे वापरायला होती ना. मग माझ्या सासूने दिलेली स्वेटर, शॉल, मग ते सगळं ती इथंच ठेवून गेली होती आई माझी. तर ती मला म्हटली घेऊन येताना. तर आता मी ही बॅग घेऊन चालली आहे, एक ट्रॉली. मग येताना मला साहिलचे कपडे पण त्याच्यामध्ये आणता येईल ना, मी घेऊन चालले. आणि ते जे गथुडं तुम्हाला दाखवलं ना, माझे प्रमोशनचे कपडे आलेले आहे ना, ते मी तिकडे सगळे माझ्या भाऊजाईला घेऊन जात असते मी. कारण की ते कपडे मी जास्त घातलेले नसतात, तसेच असतात ती कपडे. मग ठेवून तरी काय करणार तेवढे सगळे कपडे ना. तर मग आता ती सगळी मी तिकडे गावाला घेऊन चाललेत. आणि बाकी माझे 1-2 ड्रेस घेऊन चालले आहे, 2 टी-शर्ट आणि 1 ड्रेस, बस एवढंच घेऊन चालले आहे. लाडूला घेऊन नाही चालले. 1 दिवस लागतो का 2 दिवस लागतात, आता ते मला माहिती नाही आहे. कारण की काल कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालेलं आहे आणि उद्या त्याची बेल, म्हणजे मी आता रात्रीचे 9:30 वाजले आहे आणि मी उद्या निघणार आहे. आणि उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला त्याची बेल पास झाली का नाही झाली हे याच म्हणजे ह्या व्हिडिओत किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कन्फर्म करेल मी. आता मी निघालेली, गावाला पोहोचलेली वगैरे. मग गावाला कसं काय, कोण भेटलं, काय झालं, काय नाही, ते सगळं व्हिडिओ असा मी माझा डेलीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मग मी पोहोचेपर्यंत ना तिकडे गावाला उद्या मी म्हणजे दुपारी मी निघणार आहे उद्या. आणि उद्या दुपारपर्यंत साहिलचं फायनल माहिती पडणार आपल्याला. बेल ॲप्लिकेशन पास झालं का नाही झालं ते आपल्याला उद्या दुपारपर्यंत माहिती पडणार. म्हणजे मी गेली असेल ना गावाला तेव्हा ते माहिती पडेल मला. म्हणजे मग शेवट जरी मला ब्लॉगचं माहिती पडलं ना मला, तरी मी तो त्याच्यामध्ये ॲड करेन आणि मी तो तुम्हाला सांगून देईन फायनल काय झालं आहे ते. आणि काल कोर्टामध्ये आर्ग्युमेंट वगैरे असतं ना, ते सरकारी वकील, आपले वकील, ते सगळं काही झालं आहे. आता त्याच्यावर आता जज काय निर्णय घेतील काय नाही ते त्यांच्यावर. पण माझं एक असतं ना, आपलं आधीच गेलेलं बरं नाही का. मला जायचं आहे त्याला घ्यायला, मला तसं विराज असं म्हटलं. तर मग असं सगळं काय झालं. आणि आता मी निघते आहे, बॅग पॅकिंग करते, बघूया काय जमतं. माझे मिस्टर मला ना ते थोडं ठेवलं ना, बांधून ठेवलेलं, ते घेऊन जाऊन देत नाही माझे मिस्टर. तू एवढं वजं कसं उचलणार मला म्हणते. साहिल विराज जेव्हा आले ना, एखाद्या चक्कर विराजची किंवा झाली ना मध्यंतरी, तू त्यांच्याकडे ते पाठव, तुला ते हेडेक होईल म्हणे एवढं घेऊन जायचं गावाला नाही का. तर माझं काय म्हणणं होतं, आता चालले आहे तर घेऊन जावा नाही का. आणि ते बऱ्याच दिवसापासून मी बांधून ठेवलं होतं, मला ते कपडे गावाला द्यायचे होते म्हणून. पण माझा नवरा ऐकतच नाही, जाऊन नाही देते. मग नाही, एवढे कपडे घेऊन जायचे नाही ना, असं तसं. त्या आईचे कपडे तरी बळबळ भरते मी बॅगमध्ये. मला ही जी ट्रॉली आहे ना, ही सुद्धा ट्रॉली घेऊन जाऊ नको, एक हँडबॅग घे आणि त्यात तुझे 2 ड्रेस ठेव आणि जा मला म्हणतात. पण आपण म्हणतो चाललोच आहे तर मग घेऊनच जावं आईचे कपडे नाही का. आई यायलाच तयार नाही, मग तिला तिथं साड्या पण वापरायला होतात असं. तर मग मला त्याच्यामध्ये साईडचे कपडे पण आणते येईल, माझा असा हिशोब. ठीक आहे, सगळं सांगते तुम्हाला बरं का. तुम्हाला पण समजलं पाहिजे नाही का, नेमकी ब्लॉग काय आहे आणि तर काय बोलती आहे काय नाही आहे, तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. चला, मी आता थोडं केस वगैरे ठीक केले. माझा पोरगं यायचे बाई, स्वतःला थोडंसं ठीक केलं. लय आनंद होते हो, काय सांगू. इतक्या दिवसांनी लेकराला बघणार आहे, खूप हे वाटते मला. त्या दिवशी गेले तर पोरगं एवढं लांब होतं आणि आम्ही इकडं होतो. आम्हाला असं माझं पोरगं असं मी त्याला भेटू शकत नाही, एवढं लांब त्याच्याशी मला बोलावं लागते. असं झालं होतं की त्याला असं जवळ घ्यावं वगैरे नाही का. त्या दिवशी खूप हे झालं होतं. फायनली तो येईल एवढं 2 दिवसात.
ठीक आहे असं. मला तर असं झालं की कधी उद्या दिवस उद्या उठायचं, सगळं सकाळ सकाळी स्वयंपाक करून ठेवायचा. कारण की लाडूला वेगळं, लाडूला पनीर, अंडे उकडायचे, चपाती बनवायची, त्याला बारीक करायची, डाळ भात. म्हटलं थोडंसं मटण आणावं, लाडूला मटण आवडतं ना. असं पाणी केलं काळणीचं तर ती खाती असं. मग मी नाही आहे ना आता, मी एक दिवस नाही का 2 दिवस नाही, माझं काही सांगता येत नाही मी कधी येते तिकडून, कधी सुटका होईल मी कधी येईल. मग तेवढंच माझे मिस्टर तिला खाऊ घालतील. मी सगळं सकाळी सकाळी उठून आणि सगळं बनवून ठेवाल आणि मग मी दुपारनंतर निघाल. आणि मग उद्याचा दिवस तिचं खाणंपिणं निघून जाईल. आणि मग एखाद्या वेळेस पिझ्झा मागवतील, मग दूध आहे तिला, असं सगळं काही मॅनेज करून मग अंडे आणून ठेवले, अंडे उकडून ठेवणार. छोटे छोटे केक आणून ठेवले, एक असे ते बनपाव असं ते आणून ठेवले. तुम्हाला मी दाखवाल, मी सकाळी सकाळी पण व्हिडिओ बनवून मी काय काय स्वयंपाक केला ना ते सगळं तुम्हाला मी दाखवन सकाळी बरं का. मग असे छोटे छोटे बनपाव आणून ठेवले, ब्रेड आणून ठेवलं. मी आत्ता मार्केटला गेले होते खाली, हे थोडंसं पार्लरमध्ये केलं आणि सगळे लाडूसाठी मी आणून ठेवलं. म्हटलं बाई मला 1 दिवस लागतो का 2 दिवस लागत आहे म्हणून. आणि लाडूला ना एवढं गरमी खूप आहे ना, मी चालले आहे बसनी, तिला घेऊन जाणं पॉसिबल नाही. आणि तिला मला परत नाशिकला जरी जायचं असेल तर त्या पुरीची मी एवढं हे करू शकत नाही. लाडू तसं लाडूला म्हणजे नाही होऊ शकत माझ्याकडनं, आणि ती पण नाही राहणार लाडू. सकाळी मी इथून नाशिक फाट्यावरनं मी निघणार आहे आणि आता मी 2 दिवस संगमनेरला. म्हणजे इथून पुढे नाशिकला जाणार, साहिलला घेणार. साहिलला घेऊन ॲक्च्युली ना साहिलची गाडी ना इतकी धूळ खात पडलेली आहे, ती कुठं आहे कशी आहे ते आजपर्यंत मी कुणालाच नाही बोललेली की साहिलची गाडी कुठं आहे. तर ते सगळं मी तुम्हाला ना ह्या ब्लॉगच्या शेवट जेव्हा मी माझ्या आईकडं पोहोचेन ना तेव्हा मी सगळं काही तुम्हाला सांगते की कसं काय कुठं ठेवली. मग तिकडनं आल्यावर तर मला साहिलच्या गाडीचा पण प्रश्न आहे की ती गाडी इकडं पुण्याला कशी आणायची. आता तो आला की मी काय त्याला पाठवणार नाही, निदान वर्षभर तरी मी त्याला ना हे करणार नाही. इथं पण त्याला कुठेतरी मी कामाचं वगैरे मी त्याला बघल असं माझा हाय प्लॅन. पण माझ्या पोरांनी राहिलं पाहिजे. तुम्हाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे, ना विराज राहत ना साहिल राहत. विराज इथून गेला आणि मस्त बाहेर फिरतोय तिकडं गावाला. त्याला मी आत्ता इतक्यातच विराजला फोन केला, अरे विराज रात्रीचे 9:30 वाजले म्हटलं, माझ्या भावाचा फोन आलता, विराज घरी नाही आला अजून पण, तू कुठे आहे म्हटलं, याच्याकरताच तुला इथं आवडत नाही म्हटलं. आताच विराजला बडबड केली. आणि पोरं मोठे आली ना खरंच आईबाबाचं ऐकत नाही. मी तर एकटीनेच त्यांना हे केलं, सांभाळलं. म्हणजे त्यांना एक असतो ना धाक, नाही का, धाक नावाची गोष्ट, बापाचा धाक असतो वगैरे नाही का, तो त्यांना नाही येते, घाबरत नाही. आणि मला त्यांना घाबरत. आणि मी पण नाही का जास्त त्यांच्यावर त्यांना मारहाण किंवा असं दबाव हे नाही करू शकत आहोत त्यांच्यावर. ते तर मोठे आलेत ना, त्याच्यामुळे मी जाऊ दे, होतील समजदार आपण हळूहळू. तर आता मी बॅग पॅक करते. तर हे नवीन स्वेटर जे माझ्या सासूने पाठवलं होतं ना आईला, ते पण आईने इथेच ठेवलं होतं. परत त्यांनी दिलेली शाल पण इथेच ठेवली होती. लाडू इथे मध्ये मध्ये हाय हाय करते तुम्हाला. मग ह्या भरपूर साड्या बघा, माझ्या आईच्या किती साड्या आहे बघा. तर म्हणलं मग घेऊन जावं, तिला कामं येतील असं. तर मी बॅग पॅक करते आणि हिला आहे ना मध्ये मध्ये येऊन डान्स करायचा आहे. तर ही जी साडी आहे ना, ही मला प्रमोशनला आली होती ना तेव्हाची साडी. मी त्याला ब्लाऊज पण शिवलं होतं. तर ही पण माझी भाऊजाईला देते, ती घालेल. कारण की नवीनच साडी, मी एकदा पण नाही घातलेली साडी, खूप छान आहे. तर मग चला, आता ना मी बॅग पॅक करते आणि हा व्हिडिओ ना इथंच स्टॉप करते. ह्याच्या पुढचा व्हिडिओ मग याच्या पुढे येईल, नंतर येईल. हा व्हिडिओ म्हणजे खूप मोठा होतो आहे ना, आणि मग मला मोबाईलमधले व्हिडिओ पण डिलीट करावा लागेल ना, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट करून टाकते. ठीक आहे, चला बाय बोल, बाय. उद्या येईल. उद्या मी गावाला असेल. गाइस हाँ देख लिया. चला बाय. बाय बाय बाय. बाय. मैं